शपथविधीसाठी खास तुकाराम महाराज केशर पगडी तयार करण्यात आलेली आहे। पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडे ही पगडी तयार झालेली आहे। देवेंद्र फडणवीसांसह अजित पवारांच्या पक्षातील काही नेत्यांसाठी खास पगडी बनवण्यात आलेली आहे। राष्ट्रवादीच्या मागणीनुसार गुलाबी पगड्याही या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आहेत। निकाल लागल्यापासूनच नुसते उद्याच्याच कार्यक्रमाचे नाही तर त्यानंतरच्या कार्यक्रमाच्या सुद्धा ऑर्डर्स आमच्याकडे आलेले आहेत आणि त्याचंच तुम्हाला दिसतं। आता हे नावानिशी त्यांनी मागणी केलेली आहे। प्लस आज सकाळी मला वाटतं राष्ट्रवादीसाठी बहुतेक गुलाबी फेट्यांची पण मागणी करण्यात आलेली आहे। आता इथं तुम्हाला दिसतो हा राजबिंडा बीजेपीचा फेटा, हा पण देवेंद्र फडणवीसांसाठी नंतरच्या कार्यक्रमासाठी ऑर्डर दिलेला आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी। उद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडे काही फेटे नेत्यांचे बनवण्यात आले आहेत। त्या ठिकाणी त्यांचा सत्कार होणार आहे। ही खरं तर तुकाराम महाराज केशर पगडी अशी याला नाव आहे। या ठिकाणी बऱ्याच नेत्यांची नावं आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। अजितदादा असतील, धनंजय मुंडे असतील, विजयसिंह पंडित यांचंही नाव या ठिकाणी दिसतंय, पंकजा मुंडे आहेत। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांचं नाव खरं तर आघाडीवर आहे त्याचे देवेंद्र फडणवीस यांचंही नावाची या ठिकाणी पगडी जी आहे ती बनवण्यात आलेली आहे। प्रफुल्ल पटेल यांचं नाव आहे आणि सुनील तटकरे जे राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत, खासदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे। निकाल लागल्यापासूनच नुसते उद्याच्याच कार्यक्रमाचे नाही तर त्यानंतरच्या कार्यक्रमाच्या सुद्धा ऑर्डर्स आमच्याकडे आलेले आहेत आणि त्याचंच तुम्हाला दिसतं। आता हे नावानिशी त्यांनी मागणी केलेली आहे। प्लस आज सकाळी मला वाटतं राष्ट्रवादीसाठी बहुतेक गुलाबी फेट्यांची पण मागणी करण्यात आलेली आहे। आता इथं तुम्हाला दिसतो हा राजबिंडा बीजेपीचा फेटा, हा पण देवेंद्र फडणवीसांसाठी नंतरच्या कार्यक्रमासाठी ऑर्डर दिलेला आहे। कॅमेरामन सुमित सह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज। तर यानंतर आणखीन एक मोठी बातमी समोर येते। शिंदे फडणवीस बैठकीतील ही इनसाइड स्टोरी आहे। गृह, अर्थ किंवा महसूल खात्यापैकी एक खातं मिळवण्यासाठी शिंदे आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली। गृह खातं मिळत नसेल तर अर्थ खातं तरी द्या अशी मागणी शिंदेंनी फडणवीसांकडे केल्याची माहिती समोर आली। तर अर्थ खातं वाचवण्यासाठी अजित पवार दिल्लीत असल्याची माहिती आहे। 5 तारखेला होणाऱ्या शपथविधीला शिवसेनेच्या 9 तर राष्ट्रवादीच्या 7 कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचं कळत आहे। तर शिंदे फडणवीसांच्या बैठकीत नेमकं काय घडलं पाहूयात इनसाइड स्टोरी। गृह, अर्थ किंवा महसूल या 3 खात्यातील एकतरी खातं द्या अशी मागणी शिंदेंनी केली आहे। खातेवाटपाबाबतचा निर्णय दिल्लीत पक्षश्रेष्ठी घेतील असं फडणवीसांनी सांगितलंय। खातेवाटपासंदर्भात आपल्या हातात काहीही नाही असंही फडणवीसांनी शिंदेंना सांगितलं अशी माहिती सूत्रांनी दिली। गृह खातं मिळत नसेल तर अर्थ खातं द्या अशी आता शिंदेंनी मागणी केली आहे। अर्थ खातं वाचवण्याच्या धडपडीत अजित पवार हे दिल्लीत 2 दिवस तळ ठोकून होते। अमित शहांची भेट घेण्यासाठी दिल्लीत होते, परंतु अमित शहांसोबत त्यांची भेट काही झालेली नाही। त्यामुळे अजित पवारांना देखील आता अर्थ खातं मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गृह, अर्थ किंवा महसूल या खात्यासाठी आता काळजीभाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आग्रही आहेत। महायुतीमधील शिंदे गट हा एक महत्त्वाचा पक्ष आणि 3 पैकी एक तरी खातं द्या अशी मागणी आता त्यांनी केलेली आहे। तर उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्याच्या आधी महायुतीकडून आज सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार आहे। महायुतीचे महत्त्वाचे नेते सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांच्या निवासस्थानी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। दुपारी 3 ते 4 दरम्यान महायुतीमधील प्रमुख नेते राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेणार असल्याचं कळत आहे। राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येईल। महायुतीचे नेते राज्यपालांना भेटणार आहेत आणि सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत। आजच भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड झालेली आहे, त्यामुळे राज्याचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहेत। परंतु आता दुपारी 3 ते 4 दरम्यान सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी महायुतीतले नेते राज्यपालांच्या भेटीसाठी जाणार आहेत। देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाल्यानंतर आमदारांसह राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। फटाक्यांची आतषबाजी करत, लाडू पेढे वाटत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। तर लाडक्या बहिणींनीही ताल धरत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याचा आनंदोत्सव साजरा केला। आमदारांनी जोरदार जल्लोष केलाय। लाडू पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। फटाक्यांची आतषबाजी तसंच लाडक्या बहिणींचा जल्लोष इथं पाहायला मिळालेला आहे।